विसरलो. हे फिनिश बघा, हा करू का? जो लेन्स आहे याला म्हणतात उद्या ऑफिसमध्ये कॉन्व्हेक्स लेन्स. आता फिनिश मॉलमध्येच येतो माझा ऑफिस. कॉन्व्हेक्स त्या मॉलला लागूनच कॉन्व्हेक्स तो तो बिल्डिंग आहे. इनसाइड थिक आणि आउटसाइडला थिन. आणि हा जो बॉटमचा तुम्हाला लेन्स काय आवडतं सांगू? इनसाइड थिन आउटसाइड थिन म्हणजे कॉन्केव्ह. कळलं सिद्धवेद मोहन? हो सर. हो. हे दोघंही जे असतात ना, मिरर आणि यांच्यामध्ये काय फरक असतो? तर मिरर हा, आता हा कॉन्व्हेक्स मिरर होता बरोबर, हा त्याच्या बॅक साईडला रेला जाऊ देत नाही. पण लेन्स तसं नसतं. लेन्स मधनं रे रिफ्रॅक्ट होतो, दुसऱ्या साईडला जातो. काय होतो? दुसऱ्या साईडला जातो. कळालं मोहन? हो सर. बरोबर. ओके. आता याला आपल्याला स्टडी का करायचंय? तर याला यासाठी स्टडी करायचंय की आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व. काय करायचंय? न्यूमेरिकल. न्यूमेरिकल. आता हा जो दिसतोय तुम्हाला समोर, याचं नाव काय आताच म्हटलं मी, हा एक मिडलला थिन आणि एजेसला एंडला थिक, ह्याला कॉन्केव्ह लेन्स म्हणतात. काय म्हणतात? कॉन्केव्ह. कॉन्केव्ह. समजे. कॉन्केव्ह लेन्स. कॉन्केव्ह लेन्स का म्हणायचा? कारण लेन्स आहे, दोघं साईडला लाईट जातो, मिरर नाही आहे. आणि इन साईडला तीन असला त्याला कॉन्केव्ह म्हणतात. कॉन्केव्ह लेन्स. लेन्स. आता हे झाल्यानंतर तुम्हाला कळेल की मी मला म्हणायचं काय. आधी आपण बघू की हे काय असतं लेन्स. हे बघा, लेन्सला जसा तिथे पोल असतो, मिररला काय असतो? पोल असतो. पोल. तसा लेन्सला ऑप्टिकल सेंटर असतो. मिररला पोल तर लेन्सला ऑप्टिकल सेंटर. कळालं? नेक्स्ट, हो. मिररला काय असतो? मिररला एक सेंटर असतो. काय असतो? सेंटर असतो. सेंटर. लेन्सला सेंटर असतो. बघा, लेन्स असा बनलेला असतो. मग लेन्सला सेंटर असतो. हे जे कर्व आहे याला एक सेंटर असतो. त्याला काय म्हणतात? त्याला आपण इथे, आता इथे काय लिहिलंय? 2F. 2F म्हणजे त्याचं सेंटर आहे. काय आहे मोहन? 2F म्हणजे काय आहे? सेंटर. सेंटर आहे. मग ह्या कर्वचं इकडे सेंटर आहे, तर याचं इकडे सेंटर असेल ना, इथे एक सेंटर असतो. याला 2F नका म्हणून याला सेंटर म्हणा. सेंटर 1 फर्स्ट कर्वचं आणि सेकंड कर्वचं सेंटर 2. हे सेंटर, ऑप्टिकल सेंटर टू सेंटर, यातलं जे रेडियस असतं त्यातला हा आपला फोकस म्हणतो. तर लेन्सला फोकस असतो. इकडे एक कर्व आहे, म्हणजे लेफ्ट साईडला एक फोकस तयार होतो कारण त्याला सेंटर आहे. राईट साईडला एक सेंटर तयार होतो, त्यालाही फोकस आहे. मग याला F1 फोकस म्हटला तर याला F2 फोकस, याला सेंटर C1 म्हटलं याला सेंटर C2. मग लेन्सला दोन दोन फोकस दोन दोन सेंटर असतात. कळालं? हो सिद्धू सर. ऑन. हो सर. बरोबर. हो सर. आता इथपर्यंत जर गोष्टी कळाल्या तर एकदम मग तुम्हाला गोष्टी कळाल. आणि लेन्स मध्ये एक कन्सेप्ट असतो पुन्हा, हे बघा कॉन्व्हेक्स लेन्स आहे, मिरर आहे. हा काय? मिरर. चला जाऊ द्या, आपण थोड्या वेळाने बोलू. आता आपला टॉपिक आहे की हा सेंटर आहे. काय मोहन? हा फोकस आहे हम्म. आणि याच्या समोर ऑब्जेक्ट ठेवलाय. ठेवलाय ना? हा. ठेवलाय. बाबा काय 76 सिद्धू? ठेवलाय ना? हम्म. हो. हो सर. कॉन आणि एक इमेज काढली इथे बघा, दिसते का? हा आपला मागचा कोण आहे माहिती का? मिरर आहे. हम्म. हो. मिरर कॉन्व्हेक्स. थोडस कम्पेअर केलं, हा सेंटरच्या ठिकाणी, पोलच्या ठिकाणी ऑप्टिकल सेंटर ठेवला जातात. आता काय हम्म. होतंय माहिती का, मी काय केलं होतं, हा ऑब्जेक्ट होता AB आणि या सेंटर पासूनच याचं डिस्टन्स ह्यूज असतं, याला इमेज डिस्टन्सच म्हणतात. आता हम्म. A पॉइंट आहे, मी त्याला रूल नंबर 1 लावला, जो मिररला लावला होता. काय लावला होता? की पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस. ह्या सेंटर आणि फोकस आणि ऑप्टिकल सेंटर याला प्रिन्सिपल ऍक्सिस म्हणतात. तो मिरर हो असेल, सर. लेन्स असेल. मग या A कडनं जर पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस जेव्हा रे येतो, तेव्हा मी काय म्हटलं होतं मिरर मध्ये, की तो फोकसला डायव्हर्ट होतो. मग आता सिंपल थिंग आहे की हा जो आहे लेन्स आहे, लेन्स तर लाईटला पाठवतो ना बाहेर. मग तो डायरेक्ट स्ट्रेट पाठवणार का? नाही. तो काय, नाही. त्याच्या फोकसच्या डायरेक्शन पाठवणार. तर फोकस इथे ना, तो फोकसच्या हो सर. डायरेक्शनला आउट करणार दुसऱ्या साईडला. कळलं म्हणून? हो सर. हो. तो कोणता ट्रॅक फॉलो करणार की तो रे असा डायव्हर्ट होणार की शेवटी त्याला ट्रेस केलं तर त्याचा फोकसला तो हिट करायला पाहिजे. बरोबर? म्हणजे मिरर हो मध्ये सर. गेट आउट नाही. पुन्हा हा नाही. पॉइंट नो. ए जर ऑप्टिकल सेंटर मधनं गेला तर मी मिरर मध्ये काय म्हटलं होतं, तो रिव्हर्स होतो. पण हा तर ट्रान्सफर नसतो ना.
तर ऑलवेज लेन्स मध्ये जो ऑप्टिकल सेंटर मध्ये राहिला तो डायरेक्टली स्ट्रेट जातो, रिटर्न नाही होत स्ट्रेट, डायरेक्ट स्ट्रेट निघून जातो. मग हा सेकंड रे काय होतो, ओ मधनं डायरेक्ट स्ट्रेट निघून जातो, गेला. मग आता पॉइंट वन रे होता, हा टू रे यूज केले आपण, पॅरलल आणि ऑप्टिकल सेंटर. तर त्या दोघांच्या जॉईंटला जर ए म्हणतात, तर बघा इथे हा तर निघून गेला ना रे, पण हा मागे ओढला तर डॉट डॉट करून इथे दोघांना 1 आणि 2 जॉईन करते की नाही, बघा बरं. म्हणजे हा त्याचा ए डॅश असतो, आणि हा बी म्हणजे परपेंडिक्युलर टू प्रिन्सिपल ऍक्सिस, हा तर बी डॅश असतो. म्हणजे लेन्स काय करतो, लेन्स सेम कोणासारखं, कॉन्व्हेक्स मिरर सारखं, फक्त कॉन्व्हेक्स मिररने इमेज इथे बनवली होती आणि ऑब्जेक्ट इथे होता. दिसते, आठवतंय? लेन्सने काय केलं, हो हो सेम बनवलं ऑब्जेक्टची स्मॉल इमेज, इमेजनरी इमेज, इरेक्ट इमेज, फक्त सेम साईडला बनवली. मग कॉन्व्हेक्स कॉन्व्हेक्स मिरर आणि कॉन्केव्ह लेन्स हे दोघं सेमच इमेज बनवतात, सारख्याच गोष्टी करतात. फक्त मिरर काय करतो, ऑब्जेक्टच्या अपोजिट साईडनं छोटी इमेज बनवतो आणि लेन्स साईडला बनवतो. कळाली गोष्ट? गोष्ट कळाली का? हो सर. हो हो हे बघा, चलो, तर मी काय करतो, आपण आपल्या नोट्सला करतील, बरोबर ना रे? हम्म. तर आपली नोट्स कुठे असणार, गुगल ड्राईव्ह, त्याच्यामध्ये क्लास 10. ठीक आहे, थोडासा वेळ घेतात गुगल ड्राईव्ह. म्हणजे आपण पॅरलली 2-2 टॉपिक करतोय, कळतंय तुम्हाला? आपण मिररही शिकतोय आणि आपण लेन्सही शिकतोय, कळतंय ना? मग हो सर. हो 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 सर. त्यामुळे थोडस कम्पॅरिझन करणार तर तुम्हाला दोघं टॉपिक एकत्रच येणार. तुम्ही म्हणणार दोघे टॉपिक आपल्याला येतात आणि इथले टॉपर इथे मार्क्स घालवतात, त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं, इथे आपल्याला आउट ऑफ घ्यायचे, मार्क्स घालवायचे नाही. हम्म. तर आपण रूल्स बघितले होते आणि आपल्याला हे कंडिशन बघायचे होते, बरोबर ना? इमेज फॉर्मेशन. इमेज फॉर्मेशन मध्ये आपण काय करतोय, इमेज फॉर्मेशन बाय कॉन्केव्ह मिरर, कॉन्व्हेक्स मिरर. तर आपण थोडस इथे काय करू, कॉन्व्हेक्स कॉन्सेप्टला थोडं साईडला ठेवू, इमेज फॉर्म ऑफ कॉन्केव्ह. आपण इथे काय करू, इथे एक नवीन पॉइंट ऍड करू. हम्म. नोट म्हणून एक पॉइंट ऍड केलाय मी, की आपण इझी करण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, रेड कलर मध्ये नोट आणि बिग, कळलं? हा. चलो, तर त्यामध्ये आपला फर्स्ट जो डायग्राम होता तो होता मिरर. पण तब्येत चालतंय, कळतंय ना गोष्टी? हो करते. बरोबर. कॉन्व्हेक्स मिरर आणि कॉन्केव्ह लेन्स सेम करतो. ठीक आहे ना? आपण हे बघा, मी सांगतो ते फक्त बघा तुम्ही. अरे, आपल्याला अजून एक लागणार गोष्ट, तिचं नाव आहे इपिक पेन. कोणता पेन? इपिक. इपिक पेन. तर इपिक पेन आलेला आहे आणि आपण काय करणार, की हे कोणाला कॉपी करतोय मी, कॉन्व्हेक्स मिरर. कोणाला? मिररला कॉपी करतोय, बरोबर. आणि इथे नोट मध्ये आपण टाकू हे मिरर. कळलं? खाली जाणार आपण आणि आता मिररला सोडून आपण लेन्स मध्ये जाणार. कशामध्ये? लेन्स मध्ये. तर कॉन्व्हेक्स मिरर होता